नमस्कार, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। काल निवडणूक मतमोजणी झाली। निवडणूक मतमोजणी झाल्यानंतर प्रभाग 25 आणि प्रभाग 26 याच्याबद्दल ज्या काही कायदेशीर गोष्टी आणि ज्या घडलेल्या आहेत त्या मी समोर सांगू शकले नाही, कारण का रात्री मला 11 वाजले। परंतु आज त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी आपल्याला समोरून मला सांगायचे, जे काही प्रभाग 25 मध्ये मला जाळीवर चढावं लागलं, का चढावं लागलं, कशासाठी चढावं लागलं, आणि सोशल मीडियावर जो काही ट्रोलिंग चालू आहे, तर मला तिथं सांगायचंय, सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे। जसं तुम्ही ट्रोलिंग करू शकता, तर तसं कायदेशीर म्हणणं हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सोशल मीडिया माध्यम आहे। प्रभाग 25 मध्ये निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने होणं गरजेचं होतं। ती न झाल्यामुळे निवडणूक आयोग हा बायस काम करत असल्यामुळे निवडणूक आयोगाचा अधिकारी आम्ही घेतलेले आक्षेप याला पुढे पुढे ढकलत असल्यामुळे आतमध्ये मीडिया नव्हती, आतमध्ये आमचे मोबाईल नव्हते आणि फक्त ओरल स्टेटमेंट म्हणजे तोंडी आदेशावर त्याचं कामकाज चालू होतं, जे निवडणूक प्रक्रियेमध्ये बेकायदेशीर होतं। कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे श्री काळे हा अत्यंत बायस भ्रष्ट माणूस, ज्याने 11 तारखेला आम्हा उमेदवारांना अशी लिस्ट दिली होती, जे काही ईव्हीएम मशीन्स आहेत त्यांचे नंबर, बॅलेट नंबर म्हणजे CU युनिट, BU1, BU2 हे असे सगळे नंबर दिलेले होते। ते नंबर त्यांनी देत असताना त्यांची प्रत्येक ज्या मशीनचा नंबर आहे त्या प्रत्येक पानावर त्यांची सही आणि शिक्का होता। हे आम्हाला 11 जानेवारी 2025 ला दिलं। 13 जानेवारी 2025 ला त्याचं म्हणणं आलं की त्यांनी ते मशीन्स बदलले आणि कमिशनला पाठवले। मुळामध्ये निवडणूक अधिकारी काळेला स्वतःला परस्पर मशीन्स बदलण्याचे कोणतेही अधिकार नाही। तसा काही टेक्निकल प्रॉब्लेम आला होता, तर सगळे उमेदवार प्रतिनिधी बोलवून इन कॅमेरा सगळ्यांच्या साक्ष पंचाने त्यांनी ते मशीन्स बदलणे गरजेचं होते। त्याची लिस्ट आम्हाला परत देणं गरजेचं होतं आणि मग तो रिपोर्ट कमिशनला द्यायचा होता। सगळ्यात मोठी महत्त्वाची संशयाची सुई ही आमच्या तिथे असलेल्या पोलिंग एजंट जे प्रतिनिधी आहेत त्यांना मिळाली, कारण का एक मशीन नाही हो, 17 मशीन्स हे बदललेले आले होते। मग याच्यामध्ये जर निवडणूक अधिकारी आम्हाला न सांगता मशीन बदलत असेल, आम्हाला न सांगता खुलासा करताना काय करतायत, नाही ती 27 ची लिस्ट लागली होती, असे खुलासे कायदेशीर अपेक्षित नाही। प्रभाग 25 कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत भाजप, निवडणूक अधिकारी काळे आणि पोलीस यंत्रणा या तिघांनी मिळून तिथे ईव्हीएमची मतं चोरून तिथले भाजपचे उमेदवार विजयी केलेले आहेत। मी स्वतः रुपाली पाटील ठोंबरे दुसऱ्या फेरीलाच जेव्हा आमचं ऐकत नव्हते त्यावेळेला मी स्वतः त्यांना साहेबांना लेखी आक्षेप मागितला, आक्षेप दिला आणि मला याच्या विरुद्ध कोर्टात जायचे म्हणल्यानंतर मला रिसीव लागणार, कारण का मी शिकलेली आहे, सवरलेली आहे, मी वकील आहे। तोंडी आर्ग्युमेंटला कोर्टात किंमत नसते, भावनेला किंमत नसते, परंतु कागदाला फार मोठी किंमत असते। कागदच व्हॅलिड ठरला जातो आणि निवडणूक अधिकारी मला याच्यावर ही प्रतीची रिसीव देत नव्हता। त्याच्यात त्यांनी मनमानीने परत मतदान मोजणी सुरू केली। जेव्हा ते ईव्हीएम तिथं आलं, त्या ईव्हीएमचं सील आधीपासूनच ओपन होतं।
म्हणजे यांनी लोकशाही पद्धतीने ही निवडणुकीची मतमोजणी घेणार नाहीत, आम्ही दिलेला जो आक्षेप आहे त्याच्यावर आम्हाला रिसीव देणार नाहीत। मग मी जर आक्रमकतेपणे मला माझे कायदेशीर पुरावे मिळण्यासाठी, कायदेशीर प्रत मिळण्यासाठी वर चढले तर काय चूक केली? काय चूक केली? तिथे मी वर चढल्यास पोलीस माझाच पाय ओढतायत, म्हणजे मी मरावी आणि मेल्यानंतर त्याचे पुरावे संपावे हा प्रयत्न होता त्यांचा। कारण का मेल्यानंतर साक्ष पुरावे आणायला फार वेळ कसरत करावी लागते, परंतु मीच तिथे साक्षीचा मेन पुरावा आहे। मी त्यांना टेक्निकली लीगली कायदेशीर सांगतेय, या कोणत्याही गोष्टी ते फॉलो करत नव्हते। आणि पोलीस निवडणूक अधिकाऱ्याचे वकील कधीपासून बनले? पोलिसाचं काम आहे कायदा सुव्यवस्था फक्त प्रस्थापित आणि शांतता ठेवणे। मी त्यांच्यावरही रिट दाखल करणार आहे, कारण का पोलिसांची तेवढीच जबाबदारी आहे। ती प्रक्रिया लोकशाहीच्या पद्धतीने होणं गरजेचं होतं। पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा वर्दीतले गुंड बनून गळा धाकलेला आहे। त्यामुळे प्रभाग 25 शनिवारपेठ, महात्मा फुले मंडई हा भाग, नारायणपेठ, शनिवारपेठ, शुक्रवारपेठ, सदाशिवपेठ हा सगळा जो भाग आहे, यातले राजकीय जर समीकरण आपण बघितली 30% ब्राह्मण समाज आहे आणि 70% बहुजन समाज आहे। आमची लोक, मी 20 वर्ष काम करते, आमची लोक ही ब्राह्मण समाज जो आमचे वडीलधारी मंडळी आहेत, ही काम करणाऱ्या आणि शिकलेल्या उमेदवाराला मत देतात आणि बाकीची जी लोक आहेत ती बहुजन समाजातली, त्यांना एकत्रितपणे चालण्यासाठी आता ती सगळी एकत्रितपणे म्हणजे त्यांची कामं केल्यामुळे त्यांनी आमच्या मशीनमध्ये आम्हाला मतदान दिलेलं आहे। आम्ही मतदारांना नाही दोष देऊ शकत। मतदारांचा कौल जे आता भाजपचे उमेदवार जिंकलेले घोषित केलेले आहेत, तो मतदारांचा कौल नाही, तो ईव्हीएमचा चिप बदलून मशीन बदलून केलेला विजय आहे। त्यांचा विजय त्यांना लखला, भिकेमध्ये घेतलेला हा त्यांचा विजय आहे। जी व्यक्ती काम करत नाही, जिचा संपर्क नाही, समाज असा आहे का हो की लोक मतदार बंधू भगिनी असे आहेत का की तू काही करू नको, तू कुणाचा पोरगा आहे, तू कुणाचा आहे, तू कमळावर उभा राहिला, तुला मतदान देऊन आम्ही मोकळ करतो? तर नाही, ही दिशाभूल करण्याचं काम भाजपचं आणि निवडणूक आयोगाचं आहे। त्यामुळे प्रभाग 25चा पराभव आमचा लोकांनी केलेला नाही। त्या प्रभाग 25 मधल्या मतदार बंधू भगिनींसाठी मी कालही होते, आजही आहे आणि पुढेही राहील। कारण का आज दुसराच दिवस आहे, आजही आम्हाला फोन चालू आहेत कामासाठी। का लोक आम्हाला करतील मग कॉल? जर आम्हाला लोकांनी नाकारले, मग लोक आम्हाला कामासाठी का फोन करतील? याचा विचार होणं गरजेचं आहे। आणि मला भावनिक कुठलेही स्टेटमेंट करायचं नाहीये। मी जे स्टेटमेंट करते ते लीगली निवडणूक आयोगाने लोकशाही पद्धतीने कायदेशीर प्रक्रिया राबवणं गरजेचं होतं। कसबा विश्रामबाग मधल्या श्री काळे या अधिकाऱ्यांनी ती राबवलेली नाही। त्याने बीजेपीचे लोकांशी हात मिळवणी करून मशीन्स बदललेल्या आहेत। निवडणूक प्रक्रिया निष्काळजीपणे बोगस पद्धतीने हाताळलेली आहे। त्याच्यामुळे प्रभाग 25चा पराभव हा मला मान्य नाही। जे आमच्या लोकांसाठी लोकांनी आम्हाला जिंकवलेलं आहे आणि भाजप आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मधनं आम्हाला हरवलं जरी असलं तरी त्यांच्या जिंकण्याला समाजामध्ये शून्य किंमत आहे, आत्मसन्मानामध्ये शून्य किंमत आहे, हे लक्षात घ्या। त्याच्यामुळे मला जे जाळीवर चढावं लागलं किंवा मला ज्या टेक्निकल आक्रमकतेने बोलावं लागलं, ती फक्त त्या अधिकाऱ्याकडनं ही रिसिव्हची प्रत घ्यायला। कारण का जेव्हा मी हायकोर्टात याचिका दाखल करेल तेव्हा मी तोंडी स्टेटमेंट नाही दाखल करू शकत, मला पेपर्स लागतात।
किंवा त्याच्यामधले व्हिडिओज लागतात आणि जाणीवपूर्वक उमेदवारांचे कॅमेरे मोबाईल बाहेर ठेवण्यात आले होते आणि मीडिया सुद्धा आत नव्हती. तुम्ही मीडियाला आत ठेवायचं होतं. तुम्हाला कर नाही तर डर कशाला पाहिजे. तुम्ही कॅमेरे आत नाही, मीडिया आत नाही, चार भिंतीमध्ये तुम्ही वाटेल ते निर्णय घेणार, तुम्हीच मशीन बदलणार, तुम्हीच तिकडं कमिशनला रिपोर्ट देणार. ही कुठली प्रक्रिया आहे. ही कोणती प्रक्रिया आहे. त्यामुळे अशा बायस पद्धतीने कसबा विश्रामबागमधले प्रभाग 25 असो किंवा 27 असो, ईव्हीएमच्या मशीन्स बदलून ईव्हीएममध्ये छेडछाणी करून त्यांनी हा मिळवलेला विजय आहे. हे लक्षात घ्या. त्या विजयाला आता जनतेने ठरवावं की हा विजय तुम्हाला मान्य आहे का नाही आहे. मला माहिती आहे तो तुम्हाला मान्य नाही आहे, पण नाहक लोकांनी आम्हाला कौल दिला असा जो गौलबाजा करतायत तो अत्यंत खोटेपणाचा आहे. जर तुमच्यात धमक होती, जर तुम्हाला लोकांनी खरंच तुम्हाला पाठिंबा दिला असं तुमचं म्हणणं होतं, तर पारदर्शक प्रक्रिया का नाही राबवली याचं उत्तर आम्हाला बीजेपीने आणि निवडणूक आयोगाने द्यावं.